गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सहकारच्या तिसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत. तो टॉपिक म्हणजे सहकारी संस्थेचा निबंध व आयुक्त. यालाच रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी असे म्हणतात. हा जो रजिस्ट्रार असतो तो संपूर्ण सहकारी संस्थेवर नियंत्रण मिळवत असतो. म्हणून या सहकारी संस्थेमध्ये हा जो आयुक्त आहे त्या आयुक्ताचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. हा जो सहकारी संस्थेचा आयुक्त किंवा निबंधक आहे त्याला रजिस्ट्रार किंवा मराठीमध्ये नोंदणी अधिकारी असे म्हणतात. नोंदणी अधिकारी म्हणजेच काय? रजिस्टर ते रजिस्टर करतात म्हणजे वेगवेगळ्या सहकारी संस्था असतात त्यांची नोंदणी कायद्याने कंपल्सरी करण्याचा अधिकार ह्या रजिस्ट्रारला किंवा नोंदणी अधिकाऱ्याला असतो. आणि ती नोंदणी करत असताना जे वेगवेगळे डॉक्युमेंट असतात त्या डॉक्युमेंटची तपासणी करावी लागते. त्यानंतर त्या डॉक्युमेंटची संपूर्ण पडताळणी केल्यानंतर हा जो नोंदणी अधिकारी असतो तो नोंदणी अधिकारी त्या सहकारी संस्थेला नोंदणीचं सर्टिफिकेट देतो किंवा ती सहकारी संस्था सुरू करतो. म्हणून हा जो नोंदणी अधिकारी आहे त्या नोंदणी अधिकाऱ्याचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आपला हा जो टॉपिक आहे तो सहकारी संस्थेचा निबंधक किंवा आयुक्त हा आहे. यालाच निबंधक किंवा आयुक्त असे म्हणतात. तर पाहूया मुलांनो, सहकारी हा आयुक्त आहे किंवा निबंधकाचा आपण व्याख्या, त्याची जबाबदारी आणि या टॉपिकमध्ये त्याचे आपण कार्य पाहणार आहोत. भारतात सन 1904 साली पहिला सहकारी कायदा तयार झाला किंवा संमत झाला. या कायद्यानुसार निबंधकाचे पद अस्तित्वात आले. 1912च्या कायद्यामध्ये विविध क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद होती. सन 1919 पासून सहकार हा विषय प्रांतिक सरकारकडे सोपवण्यात आल्याने निबंधकाची नियुक्ती प्रांतिक सरकारकडून केली जाऊ लागली. स्वातंत्र्यानंतर मुलांनो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1960 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्यानुसार मुलांनो सहकारी संस्थेचा कारभार चालवला जातो. सहकार आयुक्त व निबंधक अशी दुहेरी भूमिका या नोंदणी अधिकाऱ्याला करण्यात येते. हा सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली येतात. सहकारी चळवळ ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची चळवळ आहे. तिचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निबंधकाची नेमणूक केली जाते. केंद्र सरकारने मार्च 2011 मध्ये 97वी घटना दुरुस्त केली. महाराष्ट्र राज्याने केंद्राच्या आदेशानुसार 13 ऑगस्ट 2013 पासून नवीन सुधारणा व दुरुस्त्यासह सहकार कायदा अंमलात आणला आहे. तर मुलांनो, या टॉपिकमध्ये आपण हा जो सहकार आयुक्त व निबंधक आहे त्याची व्याख्या अभ्यासणार आहोत किंवा त्यालाच आपण अर्थ असे म्हणतात. सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीची सरकारने
नेमणूक केलेली असते त्याला सहकारी संस्थेचा आयुक्त किंवा निबंधक म्हणतात. हा सहकारी संस्थेची नोंदणी करणे, सहकारी संस्थेवर लक्ष ठेवणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या कार्यात किंवा त्या सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य पातळीवर हा सहकार आयुक्त व निबंधक कार्य करत असतो. म्हणून त्याला सहकारी आयुक्त व निबंधक असे म्हणतात. पुढील व्याख्येमध्ये आपल्याला असे दिसून येतं की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 224 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्तीस सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात. मुलांनो, या व्याख्येवरून तुमच्या असं लक्षात येतं की सहकारी कायदा 1960 कलम 2 व उपकलम 24 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सरकार करतं किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा शासनामध्ये ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्याला सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात. हा जो आयुक्त आहे तो प्रत्येक जिल्ह्याकरता नेमला जातो. जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्याला जिल्हा उपनिबंधक असे म्हणतात. आणि राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते त्या अधिकाऱ्यास सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात. विभागामध्ये ज्या अधिकाऱ्याची म्हणजे वेगवेगळे रिजनल असतात, विदर्भ असेल, नाशिक विभाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ आहे, कोकण विभाग आहे, ज्या ज्या विभागामध्ये या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते त्याला विभागीय सहनिबंधक असे म्हणतात. आणि तालुक्याच्या ठिकाणी ज्या नोंदणी अधिकाऱ्याची निवड केली जाते त्याला सहाय्यक निबंधक असे म्हणतात. तर पुढे हा यांच्या विभागणीचा किंवा प्रशासकीय रचनेचा चार्ट दिलेला आहे मुलांनो. यामध्ये आपल्याला दिसून येतंय की स्तर आहे म्हणजे वेगवेगळ्या लेवलला तो अधिकारी त्याचा रोल काय आहे, त्याचे अधिकार काय आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहे. त्यानंतर कार्यक्षेत्र आहे आणि अधिकारी आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की राज्यावर जो असतो त्याला सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात. विभागामध्ये जो आयुक्त काम करतो किंवा जो अधिकारी काम करतो त्याला विभागीय सहनिबंधक, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक व तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक निबंधक असतो. आता हा जो सहकार आयुक्त व निबंधक आहे त्याची भूमिका आता या वर्षी कोविड-19 मुळे तुम्हाला सिलेबसमध्ये हे ठेवलेलं नाही. बोर्डाने एवढं जे आहे सहकार आयुक्ताची किंवा निबंधकाची भूमिका व जबाबदाऱ्या तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये. पण तुम्ही सेल्फ स्टडीसाठी ते करू शकता. मग हा जो निबंधक आहे त्याचा रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे, तर तो प्रतिनिधी असला पाहिजे, नेता असला पाहिजे, दुवा असला पाहिजे. दुवा म्हणजे सहकारी संस्थेचा तो दुवा असला पाहिजे. त्याने सहकारी संस्थेचं योग्य पालकत्व घेतलं पाहिजे. त्याने सहकारी संस्थेला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे, दिशा दाखवली पाहिजे आणि तो कठोर प्रशासक असला पाहिजे. लवाद लवाद म्हणजेच या सहकारी आयुक्त व निबंधकाने भांडणं सोडवले पाहिजे. म्हणजे काही सहकारी संस्थेमध्ये भांडणे झाले, तंटे निर्माण झाले तर या निबंधकाने ते सोडवले पाहिजे. निर्माता, पालनकर्ता किंवा तो विसर्जक असला पाहिजे. संस्था समाप्ती करण्यासाठी सुद्धा हा जो आयुक्त किंवा निबंधक असतो मुलांनो त्याचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानंतर पुढे आपण पाहूया मुलांनो, आता हे जे पॉइंट मी आता तुम्हाला सांगितले की सहकार आयुक्त व निबंधक याची भूमिका हे तुम्ही सेल्फ स्टडीसाठी करू शकता. फक्त तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये किंवा परीक्षेला यावर कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही. त्यानंतर पुढे आपण पाहूया मुलांनो, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य. म्हणजे हा जो सहकार आयुक्त आहे किंवा निबंधक सरकारने नेमलेला असतो तो सहकारी संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करतो, त्याला कुठल्या प्रकारचे कार्य करायला लागतात हे आपण पाहूया. सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी क्षेत्राचे सर्वोच्च अधिकारी आहेत. सहकारी संस्था कायदा आणि नियम यानुसार निबंधकाला कार्य करावी लागतात. आपण पाहिलंय की सहकारी संस्था कायदा 1960 साली संमत झाला किंवा त्याची अंमलबजावणी तयारी झाली. मग त्या कायद्यामध्ये जे जे सरकारने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार हा निबंधक किंवा सहकारी आयुक्त काम करत असतो किंवा कार्य करत असतो.
सहकारी चळवळीचा विकास जोमाने होण्यासाठी या चळवळीस योग्य दिशा मिळावी म्हणून निबंधकाचे पद अतिशय महत्त्वाचे आहे. निबंधकाला विविध प्रकारची कार्य करावी लागतात व ती कार्य पुढीलप्रमाणे. आताच मी तुम्हाला सांगितलंय की हा जो निबंधक आहे त्याला विविध प्रकारची कार्य करावी लागतात. मग पहिलं जे कार्य आहे ते आहे वैधानिक कार्य किंवा त्याला कायदेशीर कार्य असे म्हणतात. वैधानिक कार्य. आता वैधानिक कार्यामध्ये आपण पाहूया, की या वैधानिक कार्यामध्ये हा जो निबंधक आहे, तो विविध प्रकारची कार्य करतो. पहिलं वैधानिक कार्यामध्ये आहे, की नोंदणी करणे. पहिलेच तुम्हाला सांगितले, की हा निबंधक म्हणजे त्याला नोंदणी अधिकारी म्हणतात. नोंदणी करणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे. कोणाचं रजिस्टर करणे? तर ह्या ज्या सहकारी संस्था आहे, या सहकारी संस्थेची नोंदणी करणे, रजिस्ट्रेशन करणे हे महत्त्वाचं कार्य या निबंधकाचं किंवा सहकार आयुक्ताचं असतं. म्हणून त्याच्या वैधानिक कार्यामध्ये सुद्धा नोंदणी करण्याचं पहिलं कार्य येतं. आता या पॉइंटमध्ये आपण पाहूया की निबंधक नोंदणी करण्याचं महत्त्वाचं कार्य करतात. जेव्हा एखादी संस्था नोंदणीसाठी अर्ज करते, अशा वेळी निबंधक अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून संस्थेने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यास अशा संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकात नमुना ब करून त्या संस्थेला नोंदणीचा पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देतात. म्हणजे ज्या सहकारी संस्थेला ही नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यांनी या सहकारी निबंधक किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्राची छाननी किंवा तपासणी केल्यानंतर त्यांना योग्य खात्री पटल्यानंतर त्या सहकारी संस्थेची नोंदणी केली जाते किंवा त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. आणि नोंदणी झाल्यानंतर त्या सहकारी संस्थेला नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे तो सुद्धा किंवा ते प्रमाणपत्र कायदेशीर पुरावा मानला जातो. त्यानंतर दुसरं कार्य आहे पोट नियमांना मंजुरी देणे. आता पोट नियम म्हणजेच मुलांनो उपविधी. म्हणजे त्या सहकारी संस्थेचे काही पोट नियम असतात, काही उपविधी असतात. म्हणून त्या नियमांना सुद्धा मंजुरी दिली जातात. उदाहरणार्थ एखाद्या सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोट नियमांच्या 4 प्रती जोडल्या जातात. त्यामध्ये संस्थेच्या कारभाराचे स्वरूप, समितीची निवड, कर्ज देण्या-घेण्याच्या पद्धती, हिशेब पद्धती इत्यादी बाबतचे नियम पोटनियमात दिलेले असतात. निबंधक पोटनियम सहकारी कायद्याला धरून असल्याची काळजी करतात. म्हणजे जे उपनियम दिलेले आहेत सहकारी संस्थेचे किंवा जे उपविधी आहेत ते सहकारी कायद्यानुसार आहेत का नाही याची खात्री हा निबंधक किंवा सहकारी आयुक्त करत असतो. म्हणून त्यांचं दुसरं वैधानिक कार्य आहे पोटनियमांना मंजुरी देणे. त्यानंतर मुलांनो तिसरं जे कार्य आहे ते नोंदणी दाखला देणे. नोंदणी दाखला देणे म्हणजेच काय की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणे. ज्या सहकारी संस्थेची नोंदणी झालेली आहे त्यांना किंवा त्यांच्या पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतात आणि या दाखल्यावर प्रमाणपत्रावर सहकार आयुक्त व निबंधकाची सही व शिक्का असतो. म्हणून हा नोंदणीचा दाखला किंवा नोंदणीचं प्रमाणपत्र नोंदणी झालेली आहे त्या सहकारी संस्थेची नोंदणी झालेली आहे हा कायदेशीर पुरावा असतो. म्हणून या आयुक्ताचं वैधानिक कार्य आहे की नोंदणी दाखला देणे. त्यानंतर 4 नंबरचा आहे सभासदत्व मंजुरी देणे किंवा ज्या व्यक्तीला त्या सहकारी संस्थेचं सभासद पाहिजे असेल त्या संस्थेला किंवा त्या व्यक्तीच्या सभासदत्वास मंजुरी देणे. आपण पाहिलेलं आहे मुलांनो 11वी मध्ये की या सहकारी संस्थेचं जे सभासदत्व आहे ते विनामूल्य किंवा सर्वांसाठी खुलं असतं किंवा ऐच्छिक सुद्धा आहे. यामध्ये कोणावरही अन्याय केला जात नाही. सर्व जाती धर्मासाठी, सर्व स्त्री पुरुषांसाठी किंवा त्या सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्यात जे इंटरेस्टेड आहे त्या सर्वांना त्या सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व मिळू शकते किंवा एखाद्या व्यक्तीला ती पात्र असताना सुद्धा एखादी सहकारी संस्था त्याला जर सभासदत्व देत नसेल तर हा निबंधक किंवा आयुक्तांना त्या प्रकारचे अधिकार आहे. हा निबंधक किंवा सहकारी संस्थेचा आयुक्त
त्या व्यक्तीला सभासदत्व मिळवून देऊ शकतात. म्हणून त्यांचं वैधानिक कार्यच होत आहे की सभासदत्वास मंजुरी देणे. त्यानंतर मुलांनो, पुढचं आहे की संस्थांचे वर्गीकरण करणे. आता बघा मुलांनो, की ह्या ज्या सहकारी संस्था असतात त्या वेगवेगळ्या कार्यासाठी तयार झालेल्या असतात. उदाहरणार्थ कृषी संस्था किंवा पणन संस्था किंवा खरेदी विक्री संस्था. आता कृषी संस्था म्हटल्यानंतर ज्या जे उद्योग शेतीवर आधारित आहे किंवा जे शेतकरी सभासद आहेत त्यांना शेतीसाठी लागणारे खते, बी बियाणे, अवजारे किंवा शेती संबंधित त्यांच्या काही समस्या आहेत त्या निराकरण करण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कृषी संस्था असतात. त्यानंतर उपभोक्ता संस्था, उपभोक्ता म्हणजे जे ग्राहक आहे किंवा कस्टमर आहे त्यांच्यासाठी सुद्धा या सहकारी संस्था असतात. त्यानंतर सहकारी बँक, सर्वसाधारण संस्था, अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांनो वर्गीकरण केले जातं. आणि हा वर्गीकरण किंवा अशा प्रकारचं वर्गीकरण करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार या निबंधकास किंवा आयुक्तास असतात. त्यानंतर पुढचा अधिकार आहे सभांचे आयोजन करणे. आपल्याला माहितच आहे मुलांनो की या सहकारी संस्थेच्या किंवा कंपनीमध्ये सभा झालीच पाहिजे आणि वार्षिक सभा ही प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये किंवा 12 महिने 15 महिन्याच्या दरम्यान ही सभा घेतलीच पाहिजे. आणि ही सभा किंवा ह्या सभेला जो सभासद असतो आपण पाहिलेला आहे की जी व्यक्ती या सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळवते तिला त्या सहकारी संस्थेचे मालक असे म्हणतात. म्हणून त्या व्यक्तीला की ती सहकारी संस्था प्रगतीवर आहे की नाही, तिला कोणकोणत्या बाबींची अडचण आहे यासाठी सभेचं आयोजन करावं लागतं. त्यानंतर ती सभा फायद्यात आहे की तोट्यात आहे, वार्षिक हिशेब असेल, अॅन्युअल रिपोर्ट्स आहे किंवा प्रोग्रेस रिपोर्ट असतो, प्रगती अहवाल, त्याला या सभेमध्ये मान्यता दिली जाते. म्हणून सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे बंधनकारक असते. जर या सहकारी संस्थेने मुदतीमध्ये जर सभा बोलवली नाही तर आयुक्ताला ती सभा बोलविण्याचे अधिकार आहेत. व तो अधिकार लागू करण्यासाठी आयुक्त विशेष सभेचे सुद्धा आयोजन करू शकतात. पुढचं कार्य आहे मुलांनो संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे. सहकारी संस्थांना दरवर्षी नफ्याचा विशिष्ट भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावा लागतो. सहकारी संस्थेला राखीव निधीच्या गुंतवणुकीकरता निबंधक मान्यता देतो. संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये ठेवावी लागते. संस्थेने आपल्या निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या आधारे परवानगी देतो. आता राखीव निधी म्हणजेच मुलांनो आपला रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह आहे. यामध्ये भविष्य काळासाठी काही तरतूद करण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्था त्यांच्या नफ्याच्या 25% म्हणजे 25% जो नफा आहे तो राखीव निधीमध्ये ठेवावा लागतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की न्याय निवाडा करणे. एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद किंवा विवाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची म्हणजे भांडणं सोडवणाऱ्याची भूमिका पार पाडून न्याय निवाड्याचं कार्य करतात. यासाठी दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन व उपलब्ध पुरावे विचारात घेऊन निपक्षपातीपणे निबंधक न्याय निवाडा करतात. म्हणजे बघा की न्याय निवाडा करणे म्हणजे भांडणं सोडवण्याचं कार्य. सहकारी संस्थेमध्ये काही भांडणं असेल किंवा बऱ्याच वेळेस आपण पाहतो की काही सहकारी संस्था त्या त्यांच्या नावं काय करतात की सारख्या प्रकारची नावं असतात किंवा एखादी संस्था असेल, कंपनी असेल, मग त्यांच्यामध्ये काही जर भांडणं असेल तर अशी भांडणं सोडवण्याचं कार्य हा निबंधक किंवा आयुक्त करतो. आता नगरमधलं मी तुम्हाला सांगते की मॅक्स केअर जो हॉस्पिटल आहे आपल्या नगरमध्ये तर त्याच नावाचं हॉस्पिटल पुण्यामध्ये सुद्धा आहे मॅक्स केअर. मग पुण्याच्या हॉस्पिटलने यांना कायदेशीर तक्रार केली, कंप्लेंट केली. त्यानंतर सध्या त्या हॉस्पिटलचं नाव आता मॅक केअर आहे बघा. पूर्वी मॅक्स होतं. त्यानंतर कायदेशीर भांडणं झाल्यानंतर किंवा त्यांचा तंटा तो मिटल्यानंतर आता त्या हॉस्पिटलचं नाव मॅक्स केअर झालेलं. म्हणजे मॅक्स हे सार्धवत म्हणजे कुठली कंपनी किंवा संस्था किंवा हॉस्पिटल असेल दुसऱ्या संस्थेचं नाव ठेवू शकत नाही किंवा त्यांची सेम कॉपी करू शकत नाही. मग दोन संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडणं असेल तर ते सोडविण्याचं कार्य हा निबंधक किंवा आयुक्त करतो.
त्यानंतर संस्थेचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणताही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम व अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून दोन किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे तसेच एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. संस्थांचे एकत्रीकरण करणे. आता संस्थांचे एकत्रीकरण म्हणजे जर त्या सारख्या तोट्यामध्ये असतील, त्या कार्यक्षमपणे काम करत नसेल, तर कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा जो निबंधक आहे, तो या संस्थेचे एकत्रीकरण करतो किंवा विभाजन करतो. म्हणून हा जो आयुक्त किंवा निबंधक आहे त्याच्या वैधानिक कार्यामध्ये हा कार्य येतो, या प्रकारचं कार्य येतो की संस्थेचे एकत्रीकरण व विभाजन करणे. अशा रीतीने मुलांनो, आज आपण हे 9 प्रकारचे वैधानिक कार्य पाहिलेले आहे. पहिला नोंदणी करणे म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी करणे. नंबर 2 पाहिले, की पोटनियमांना मंजुरी देणे. पोटनियम म्हणजे संस्थेचे जे उपविधी असतात, त्यांना पोटनियम म्हणतात. त्या नियमांना मंजुरी देणे. नोंदणीचा दाखला देणे. त्या सहकारी संस्थेला तिचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कायदेशीर पुरावा म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं जातं. त्यालाच मराठीमध्ये आपण नोंदणीचा दाखला असं म्हणतो. सभासदत्व मंजुरी दिली जाते. एखादी सहकारी संस्था एखाद्या व्यक्तीला सभासदत्व नाकारत असेल, कारण आपण पाहिले की सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांना खुले असते. तेथे जाती, धर्म, लिंग, पंथ याचा कुठल्याही प्रकारे विचार केला जात नाही. म्हणून एखाद्या जर सभासदांवर अन्याय होत असेल, तर हा आयुक्त किंवा निबंधक त्या व्यक्तीला सभासदासाठी मंजुरी किंवा परवानगी देऊ शकतो. त्यानंतर संस्थेचे वर्गीकरण केले जाते. संस्थेचे वर्गीकरण केले जाते म्हणजे कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक किंवा सर्वसाधारण संस्था, विविध कार्यकारी सेवा संस्था अशा प्रकारे या सहकारी संस्थेचे वर्गीकरण केले जाते म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. सभेचे आयोजन करणे हे सुद्धा वैधानिक कार्य निबंधक किंवा आयुक्ताला करावे लागतात. आता सभा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सहकारी संस्थेला तिच्या एका आर्थिक वर्षामध्ये वार्षिक सभा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घ्याव्या लागतात. जर त्या संस्थेने त्या सभा घेतल्या नाही तर आयुक्ताला किंवा निबंधकाला विशेष सभा घेण्याचा अधिकार आहे. संस्थेच्या निधीची तरतूद करणे किंवा गुंतवणूक करणे. आपण पाहिले की प्रत्येक सहकारी संस्था तिच्या नफ्यापैकी 25% भाग हा भविष्य काळासाठी भविष्य काळाची तरतूद म्हणून राखीव निधीमध्ये किंवा जनरल रिझर्व्हमध्ये रिझर्व्ह फंडमध्ये टाकू शकते. न्याय निवाडा करणे म्हणजे 2 सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडणं असतील, काही तंटे निर्माण झाले असेल, तर ते सोडविण्याचं कार्य मुलांनो हा सहकार आयुक्त किंवा निबंधक करतो. आणि 9व्या नंबरचं कार्य आपण पाहिलंय की संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन करणे. काही सहकारी संस्था तोट्यात असतील, त्यांचा कारभार व्यवस्थितपणे चालत नसेल, त्यांची जी प्रगती आहे व्यवस्थित नसेल, सभासदांवर अन्याय करत असतील, चांगल्या प्रकारच्या सेवा देत नसतील, मग अशा संस्थेचे एकत्रीकरण करतात म्हणजे त्यांना मर्ज करतात आणि त्यांचे काय करतात एकत्रीकरण करून त्यांचे विभाजन करतात. अशा रीतीने विद्यार्थ्यांनो की आपण आज सहकार आयुक्त व निबंधक त्याची अर्थ, त्याची व्याख्या आणि त्या आयुक्त व निबंधकाचे वैधानिक कार्य अभ्यासलेले आहेत. ही परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही या कार्यांकडे त्याचा चांगला अभ्यास करा आणि भविष्य काळामध्ये तुम्ही आयुक्त किंवा निबंधक झाले तर तुम्हाला ही कार्य ते तुमचं प्रशासन किंवा कामकाज करण्यास उपयोगी पडतील. थँक अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक याचे वैधानिक कार्य अभ्यासलेली आहेत. तुम्हाला या टॉपिकच्या सुरुवातीला मी सांगितलंय, की अ, हा जो आयुक्त व निबंधक आहे त्याची भूमिका व जबाबदाऱ्या तुम्हाला एक्झामला विचारले जाणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीसाठी हे जे वैधानिक ते कार्य सॉरी जबाबदाऱ्या व भूमिकाचे पॉइंट्स तुम्ही अभ्यासू शकता. परंतु तुम्हाला एक्झामसाठी हा जो सहकारी संस्थेचा आयुक्त किंवा निबंधक आहे, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारची कार्य अभ्यासासाठी आहे. थँक